नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत असाल स्क्रीनवरती मी आज हा विषय घेऊन आलेली आहे, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर ॲडमिशन. सध्या सगळीकडे पूर्ण अगदी जवळ पूर्ण आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्याचे रजिस्ट्रेशन आता सध्या चालू झालेले आहेत. काही राज्याचे चालू होतीलच आहे 1-2 दिवसामध्ये आणि त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट्स कोणते-कोणते लागणार आहेत त्याच्याबद्दल पूर्णपणे मी डिटेल सांगणार आहे आणि या डॉक्युमेंट्सच्या व्यतिरिक्त ॲडिशनल कोणते-कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याच्याबद्दल पण पूर्णपणे मी डिटेल्स सांगणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. मी पूर्णपणे लिस्ट काढलेली आहे. नीट कन्फर्मेशन लेटर हे लागणार आहे स्टार्टिंगला. त्यानंतर नीट एक्झामिनेशन ॲडमिट कार्ड, नीट स्कोर कार्ड, मार्कशीट, नेक्स्ट आहे 10वीचं पासिंग सर्टिफिकेट आणि नेक्स्ट आहे 12वी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. नंतर टी-सी त्यालाच आपण लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो. त्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट, त्यानंतर बोनाफाईड आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि फोटो. सेम फोटो नीटमध्ये जे आपल्या ॲडमिट कार्डवरती लावलेले आहेत ते पूर्णपणे सेम फोटो. हे झालं पूर्ण लिस्ट डॉक्युमेंटची. आणि ॲडिशनल कोणते-कोणते लागणार आहेत अगदी तुम्ही केअरफुली बघा आणि लक्षात येईल. ॲडिशनल डॉक्युमेंट्स रिझर्व्हेशन कॅटेगरीसाठी एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, व्ही-जे-एन-टी 1, 2, 3 आणि एस-बी-सी ह्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या रिझर्व्हेशन मधून कोठ्यामधून ॲडमिशन होत असतात त्या विद्यार्थ्यांसाठी हे रिझर्व्हेशन कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे ॲडिशनल रिझर्व्हसाठी. आणि त्याच्यासाठी काय काय लागणार आहे तर कास्ट सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं आहे. नंबर 2 आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. नंबर 3 आहे नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट. ते एस-सी, एस-टी नॉट रिक्वायर्ड त्यांना नसतं. फक्त हे व्ही-जे, ओ-बी-सी, NT1, NT2, NT3 आणि एस-बी-सी यांना असतं. आणि त्यानंतर ओबीसी NCL म्हणजे सेंट्रल सर्टिफिकेट ऑफ ओबीसी आणि इन्कम सर्टिफिकेट. हे झाले ॲडिशनल डॉक्युमेंट्स असतात. आणि EWSच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणते सर्टिफिकेट्स लागणार आहेत तुम्ही नीट ऐका. स्टेट लेवल सर्टिफिकेट महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रोसेसचं, सेंट्रल लेवल सर्टिफिकेट ऑल इंडिया लेवल प्रोसेसचं आणि इन्कम सर्टिफिकेट शोईंग इन्कम लेस दॅन 8 लाख. ओके. आणि पुढे मी स्क्रीनवरती तुम्हाला आणखीन दाखवते कोणती लिस्ट आहे ती. PWD कॅटेगरी त्यासाठी व्हॅलिड PWD सर्टिफिकेट इश्यू अमाउंट 16 प्रिस्क्राइब्ड हॉस्पिटलमध्ये तुम्ही करू शकता. बाय सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये कुठे ठिकाणी तुम्ही करू शकता. जे हॉस्पिटल जे आहे आपले मुंबईला तिथे किंवा एम्स नागपूर तिथे जाऊन तुम्ही ते PWDचं सर्टिफिकेट घेऊन येऊ शकता. आणि त्यानंतर हिली एरिया कॅटेगरी ज्या विद्यार्थी हिली एरियामध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्टिफिकेट असणं खूप आवश्यक आहे. हिली एरिया सर्टिफिकेट पॅरेंट्स डोमॅसाईल बिलॉंग्स टू हिली एरिया. ओके. आणि प्रूफ शोईंग 10वी आणि 12वी फ्रॉम हिली एरिया म्हणजे त्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचं 10वी 12वी पण त्या हिली एरियातलंच पाहिजे आणि डोमॅसाईल सुद्धा त्या पॅरेंट्सचं त्या हिली एरियातलंच पाहिजे. तरच त्या विद्यार्थ्यांना हिली एरियाचं कॅटेगरीमधून तिथे तुम्हाला सर्टिफिकेट्स पण मिळतं आणि तुम्ही तिथे इलिजिबल राहू शकता. नेक्स्ट मी काढलेलं आहे ॲडिशनल कोणते डॉक्युमेंट्स सेंट्रल गव्हर्नमेंट आणि डिफेन्स कॅटेगरीसाठी. तर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे. नंबर 2 आहे पॅरेंट्स महाराष्ट्र स्टेट डोमॅसाईल. तिथलं पॅरेंट्स तिथलं डोमॅसाईल महाराष्ट्रातलं पाहिजे डोमॅसाईल. आणि D1 D2 सर्टिफिकेट ॲज प्रिस्क्राइब्ड इन ब्राउचर. आणि नंबर लास्ट दिलेला आहे D3 ट्रान्सफर सर्टिफिकेट. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो ॲडिशनल अगदी सेंट्रल आणि डिफेन्स कॅटेगरीसाठी. आणि नेक्स्ट मी तर काढलेलं आहे अदर कोणते सर्टिफिकेट्स ॲप्लिकेबल केस टू केस कोणते लागणार आहेत तर गॅप सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला गॅप घेतला होता. ओके. म्हणजे 1 वर्षानंतर ह्यावेळेस दिलेली आहे म्हणजे गॅप सर्टिफिकेट फॉर द नीट रिपीटेड कॅन्डिडेट. आणि नंतर आहे मायग्रेशन सर्टिफिकेट फॉर अदर स्टेट ॲडमिशन. ओके. दुसऱ्या स्टेटमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट्स. आणि मायनॉरिटी डिक्लेरेशन ॲफिडेव्हिट मुस्लिम, ख्रिश्चन्स, जैन, सिद्ध आणि सिख एवढ्यासाठी विद्यार्थ्यांना मायनॉरिटी डिक्लेरेशन ॲफिडेव्हिट हे असं तुम्हाला तिथे सर्टिफिकेट्स आवश्यक आहे. हे अदर सर्टिफिकेट ॲप्लिकेबल केस टू केस हे असे पूर्णपणे मी अगदी हे सगळे पूर्ण डॉक्युमेंट्सची लिस्ट काढलेली आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल किंवा मॅडम आम्हाला PWD कसं सर्टिफिकेट काढायचं आहे, हिली एरियाचं कसं काढायचं आहे किंवा सेंट्रलचं किंवा डिफेन्सचं सर्टिफिकेट्स कसं काढायचं आहे, आमच्याकडे कोणतं अवेलेबल नाही, अदर राज्यांमध्ये आम्हाला घ्यायचं आहे तर त्यासाठी आम्हाला काय प्रोसेस आहे किंवा कसं करायचं आहे ह्याच्याबद्दल अगदी तुम्हाला शंका जर येत असतील मनामध्ये तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी विचारू शकतात. अगदी मी माझा नंबर इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे.
7598183252 ह्या नंबर तुम्ही एनी टाइम कॉल मेसेज करून अगदी डिटेल्समध्ये माहिती विचारू शकता. आणि हे तुमचं जे ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी जे डॉक्युमेंट्स लिस्ट लागते आणि ॲडिशनल कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याच्याबद्दल अगदी सविस्तर मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच तुम्हाला जर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण इतरांना पण हा व्हिडिओ सेंड करा. त्यांना ह्याचा फायदा मिळेल. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.